आपण पाहता जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। झाडांमध्ये जिवंत आठवणी, अक्कोळमध्ये पर्यावरणपूरक उत्तर कार्य। स्वर्गीय दिनकर धोंडीबा पाटील यांच्या उत्तर कार्याला पारंपरिक भांडी न वापरता जावई सेवानिवृत्त शिक्षक दिनकर लाटकर यांनी पर्यावरण प्रेमी नामदेव चौगुले यांच्या मार्गदर्शनातून दिली हिरवी श्रद्धांजली। 101 गुलाब रोपे वाटप व 10 बाय 12 फूट उंच झाडांची लागवड करत अक्कोळमध्ये पर्यावरणपूरक उत्तर कार्याचा नवा पायंडा सुरू झाला। झाडांमधून स्मृती जगवण्याचा हा उपक्रम गावकऱ्यांच्या मनाला भिडणारा ठरला। मरणानंतरही जीवन देता येतं जर ते झाडांच्या रूपाने असेल, असा संदेश या अभिनव कार्यातून मिळाला। यावेळी शिवगर्जना तरुण मंडळ कार्यकर्ते सुरेश घाटके, रमेश भोईटे, सरिता लाटकर, शकुंतला लाटकर, सुरेश आमते, उदय पाटील, सुरेश जाधव, सुनील पाटील, विनायक पाटील, बाळासो जाधव, अशोक इंगळे, संजय सावंत, कविता जाधव, लता पाटील, दीपा पाटील, सुप्रिया लोंढे, शीतल पाटील, मंगल पाटील, उमा देशमुख, सागर लाटकर, संजय जाधव, दीपक जाधव, मारुती लाटकर, नातेवाईक, मित्र मंडळी उपस्थित होते। आज आपण स्वर्गीय दिनकर धोंडीबा पाटील की ज्यांनी आयुष्यभर कष्टातून एवढी मोठी दुनिया निर्माण केली, आपल्या सर्व मुलांचं आयुष्य हे सुख समृद्धीने भरून जावं आणि यासाठी त्यांनी केलेले जे कष्ट आहे म्हणजे अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारचे औषध किंवा गोळ्या वगैरे न घेता एक अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन जे स्वतः जगलेले आहेत आणि त्यांची आठवण ही सर्वच नातेसंबंधातील लोकांना, मित्रमंडळींना, आपल्या सर्व ग्रामस्थांना राहावी यासाठी एक नवीन उपक्रम आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि तो म्हणजे प्रत्येकाला उपस्थितांसाठी गुलाबाची रोपं वाटप करणे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या स्मृती ह्या कायमस्वरूपी आठवणीत राहाव्या यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणं म्हणजे खऱ्या अर्थाने ही दिनकर धोंडीबा पाटील यांच्यासाठी श्रद्धांजली असणार आहे। आणि यामधून आपण ते आज आपल्यातून गेलेत असं आपण म्हणू शकत नाही, कारण झाडाच्या रूपामध्ये त्यांना आपण जीवन ठेवायचं काम आपल्या दुसऱ्या पिढीकडे असणार आहे आणि यासाठी आपण सर्वजण त्यांना 1 मिनिटाचं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करूया। दिनकर पाटील यांचा 12वा दिवस, या निमित्तानं आपण नवीन घ्यायचं की लाटकर गुरुंनी आता सांगितलं की अगदी चंदनाप्रमाणे ज्याने आयुष्यभर झिजण्याचं काम केलं, पण त्या चंदनाचा सुगंध हा आपल्या दुसऱ्या पिढीला त्यांनी देण्याचं काम केलं आणि त्यांची आठवण ही कायमस्वरूपी सर्वांच्याकडे राहावी आणि म्हणून उपस्थित सर्वच आपल्या नात्यातील सर्व आमच्या माता भगिनी, आमचे सर्व बंधू, मित्रमंडळी या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकच विनंती आहे की झाडं ही आमच्यासाठी हिरो आहेत आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःचं जीवन हे आयुष्यभर कष्टामध्ये घालवून आपल्या दुसऱ्या पिढीला ज्याप्रमाणे घडवण्याचं काम केलं, तर ही तुम्हाला दिलेली ही गुलाबाची रोपं ही त्यांची तुमच्या दारामध्ये कायमस्वरूपी आठवण राहणार आहे आणि ही तुम्ही जगवायला पाहिजेत। आणि यानंतरच्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करत असताना ते पर्यावरणपूरक करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी कटिबद्ध राहायला पाहिजे। 1-2 मिनिटाची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, कारण ज्या सयाजी शिंदेनी आपल्या आईची जिवंतपणे तुला केली आणि त्यामध्ये जेवढ्या बिया होत्या त्या बियांच्यामधून झाडं तयार केली आणि म्हणून त्यांनी एक सांगितलेली गोष्ट आहे की माझी आई कधी मरण पावणार नाही, ती 500 वर्षापेक्षा जास्त वर्ष जिवंत राहणार आहे, ती झाडाच्या रूपामध्ये। त्यामुळे या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितोय की आज दिनकर धोंडीबा पाटील हे आमच्यातून गेले असं आपण म्हणता कामा नये, तर झाडाच्या रूपामध्ये त्यांना जीवन ठेवायचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करूया। आज पाटील कुटुंबियांच्या दुःखामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झालात, त्यांचं दुःख कमी करण्याचं काम केलेलं आहात, त्याबद्दल पाटील परिवारामार्फत मी मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीलानी कपाळी टिळा तो जेड अंधारासाठी,
भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आनंद 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 हरपला। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।